नमस्कार, मी श्वेता भालेकर परब. आपण पाहताय TV9 मराठी. घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 मध्ये. नागपुरामध्ये महागाई आणि बेरोजगारी विरोधात युवक काँग्रेसचा मोर्चामध्ये सहभागी कार्यकर्त्यांकडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पोलिसांच्या ताब्यात. नाशिकमध्ये पुन्हा एकदा बेमुदत कांदा लिलाव बंद ठेवण्याचा व्यापाऱ्यांचा निर्णय. कांदा निर्यात धोरणाचा शेतकऱ्यांना फटका. चांदवडच्या बैठकीत कांदा लिलाव बंद ठेवण्याचा व्यापाऱ्यांचा निर्णय. केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीचे तीव्र पडसाद. नाशिकच्या उमरण्यामध्ये व्यापाऱ्यांनी लिलाव बंद पाडले. शेतकऱ्यांनी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग रोखला. नाशिकच्या चांदवडमधल्या मुंबई आग्रा महामार्गावर सुरू असलेलं आंदोलन चिघळलं. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीमार. या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. कांदा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे कांद्याच्या भावात घसरण. पिंपळगावसह नाशिक जिल्ह्यातल्या सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बंद. कांदा उत्पादकांसह कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांमध्ये केंद्र सरकार विरोधात संतापाची लाट. कांदा निर्यात बंदी विरोधात पुण्याच्या जुन्नरमध्ये शेतकरी आणि व्यापारी आक्रमक. शेतकऱ्यांनी आळेफाटा बाजार समितीमधल्या कांदा लिलाव बंद पाडले. आंदोलकांकडून केंद्र सरकारचा निषेध. सोलापूर बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांकडून कांदा लिलाव बंद पडल्यामुळे शेतकरी आक्रमक. शेतकऱ्यांचं बाजार समितीच्या कार्यालयात ही आंदोलन. सोलापूरच्या माळशिरसमधल्या रेडे गावात दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन. रस्त्यावर दूध ओतून शासन निर्णयाप्रमाणे गाईच्या दुधाला 34 रुपये दर देण्याची मागणी. यवतमाळमध्ये बैलगाडीत तिजोरी ठेवून शेतकऱ्यांचं प्रशासनाच्या विरोधात उपरोधिक आंदोलन. पीक विम्याचे फक्त 53 रुपये मिळाल्यामुळे शेतकरी आक्रमक. अवकाळी पावसानं शेतीचं मोठं नुकसान. मात्र सरकार पंचनामे करायला उदासीन. नुकसानाचे सरसकट पंचनामे करण्याची गरज. विजय वडेट्टीवार यांची विधिमंडळात मागणी. 1 आणि 2 रुपयाचा पीक विमा देता लाज वाटली पाहिजे. विजय वडेट्टीवार यांची सरकारवर घणाघाती टीका. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विधानसभेत विरोधक आक्रमक. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मार्ग काढणार. दूध दरासंदर्भात प्रश्नांवर विखे पाटील बैठक घेतील. बाळासाहेब थोरात यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर अजित पवारांचं उत्तर. अबरवर्धा धरणग्रस्तांचा मोर्चा विधान भवनावर धडकला. धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या मुद्द्यासह नोकरीमध्ये सामावून घेण्यासाठी आंदोलन. पालघरच्या वसईमध्ये आदिवासींच्या जमिनीवर बेकायदेशीर बांधकाम. अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेकडून कुठलीही कारवाई नाही. दलित आदिवासी सेनेचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू. पुण्याच्या इंदापुरात उद्या ओबीसी एल्गार मेळावा. मेळाव्याआधी इंदापूरमध्ये भुजबळांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स झळकले. साताऱ्याच्या कराडमधील वारुंचीमध्ये मराठा समाजाचं साखळी उपोषण. मुस्लिम समाजाकडून आंदोलनात सहभाग घेत पाठिंबा जाहीर. 24 तारखेपर्यंत आरक्षणाचा निर्णय झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा. बीडमध्ये मानधन नको वेतन द्या या मागणीसाठी अंगणवाडी सेविका आक्रमक. शेकडो अंगणवाडी सेविकांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या. गोंदियामध्ये अग्निशमन दलाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन. 4 तासांनंतर कर्मचाऱ्यांना खाली उतरवण्यात यश. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रियांक खरगे यांच्या विरोधात भाजपचं आंदोलन. खरगे आणि राहुल गांधी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. नागपुरामध्ये विधान भवनाच्या पायऱ्यांवर भाजपचं आंदोलन. प्रियांक खरगे यांनी सावरकरांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ भाजपचं आंदोलन. पुण्यामध्ये प्रियांक खरगे विरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक. सारसबागेजवळच्या स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्याजवळ प्रियांक खरगे यांच्या विरोधात भाजपचं आंदोलन. प्रियांक खरगे यांच्या विरोधात कोल्हापुरात भाजपच्या वतीनं निदर्शनं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं. खरगे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. नाशिकमध्ये भाजप युवा मोर्चाकडून प्रियांक खरगे यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा. सावरकरांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध. सोलापुरात भाजप युवा मोर्चाचे प्रियांक खरगे यांच्या विरोधात निदर्शनं. खरगेंची प्रतिकात्मक तिरडी काढत पदाधिकाऱ्यांकडून तिरडी जाळण्याचा प्रयत्न.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी अनेक पालख्या आळंदीच्या दिशेनं भगवा पताका, तुळशी वृंदावन, टाळ मृदंगाच्या गजरामध्ये वारकऱ्यांचा मजल दरमजल करत प्रवास। शिर्डीच्या साई मंदिराजवळच्या अतिक्रमण कधी हटवणार? अतिक्रमण हटवण्याचे आदेश असतानाच रक्षकच कायद्याची पायमल्ली करत असल्याचा आरोप। अतिक्रमण हटवण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक। परळीतील वैद्यनाथ मंदिर विकास आराखड्याच्या 286.68 कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता। नगरविकास विभागाकडून शासन निर्णय जारी। मंदिराचा कायापालट होणार। नाशिकच्या मिरजी चौकातील 2 उड्डाणपुलांना मंजुरी। 1 वर्षापूर्वी या भागात खासगी बसला अपघात होऊन 12 प्रवाशांचा इथे मृत्यू झाला होता। स्थानिक आमदारांच्या मागणीनंतर अधिवेशनात मंजुरी। पीएमपीएलएच्या ताब्यामध्ये आता डबल डेकर बस पाहायला मिळणार आहेत। पुणे आणि पिंपरी चिंचवडला 20 डबल डेकर बस मिळणार आहेत। पुण्यासाठी 12 तर पिंपरी चिंचवडसाठी 8 डबल डेकर बस उपलब्ध होणार आहेत। पंढरपूरच्या कासे गावात यल्लमा देवीच्या मूर्तीची चोरी। देवीची चांदीची मूर्ती चोरीला गेल्यामुळे भाविकांमध्ये संताप व्यक्त। गोंदियामध्ये 44 पैकी 41 धान खरेदी केंद्रांना मंजुरी। 30 धान खरेदी केंद्र सुरू। अवकाळी पावसामुळे 11 धान खरेदी केंद्र बंद। शेतकरी धान खरेदी केंद्र सुरू होण्याच्या प्रतीक्षेत। लातूरच्या आडत बाजारामध्ये सोयाबीनचे भाव घसरले। आडत बाजारात सोयाबीनला प्रति क्विंटल 4,820 रुपये इतका दर मिळतोय। या दरामध्ये मोठी घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। यवतमाळच्या महागाव तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे हरभऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। हताश शेतकऱ्यांनी हरभरा पिकावर ट्रॅक्टर फिरवला। वाशीमध्ये अवकाळी पावसामुळे अतोनात नुकसान। केवळ 20,000 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण। आयुक्त स्तरावर अंतिम अहवाल सादर होण्यास विलंब होणार। कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम लांबण्याची शक्यता। 15% हापूसच्या कलमांना मोहर। ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसाचा फटका। धुक्यामुळे मालेगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील पिकांवर मावा करपा रोगाचा प्रादुर्भाव। द्राक्ष बागाला फटका। शेतकरी हवालदिल। गोंदियात 13 डिसेंबर पर्यंत राहणार ढगाळ वातावरण। जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता। हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर पिकांचं नियोजन करण्याचं आवाहन। राज्यावर पाणी संकटाचं सावट। धरणामध्ये 66.31% पाणीसाठा। गेल्या वर्षीच्या तुलनेत 20% घट। विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि शहरांमध्ये पाणी कपातीला सुरुवात। पालघरमधील उजवा तीर कालवा आणि डावा तीर कालव्याची दुरवस्था। दुरवस्थेमुळे हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येत नसल्यामुळे शेतकरी नाराज। चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरामध्ये वैनगंगा व्हॅली कृषी प्रोड्युसर कंपनीच्या वतीनं कृषी प्रदर्शन आणि शेतकरी मेळाव्याचं आयोजन। कार्यक्रमाला मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती। बाजारातील मागणी लक्षात घेऊन उत्पादन घेण्याचं गडकरींचं शेतकऱ्यांना आवाहन। प्रियांक खरगे यांच्या वक्तव्याचा सिंधुदुर्गात भाजप युवा मोर्चाकडून निषेध। खरगे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन। नागपूर विधानभवनावर गोर सेनेचा विविध मागण्यांसाठी जनआक्रोश महामोर्चा। यशवंत स्टेडियम पासून विधानभवनावर पायी मोर्चा। बंजारा समाजाच्या वेशभूषेत महिलांची उपस्थिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये कोळी समाजातील विविध घटकांचा मोर्चा। जात प्रमाणपत्र मिळावेत या मागणीसाठी जात पडताळणी कार्यालयावर धडक मोर्चा। नागपूरच्या विधानभवनावर आशा सेविकांचा मोर्चा। राज्य सरकारकडून 15,000 वेतन देण्याचं आश्वासन मात्र लेखी आश्वासन मिळत नसल्याचा आशा सेविकांचा आरोप। सिंगापूरमध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेमध्ये धाराशिवच्या स्नेहा दुधाळनं द्वितीय क्रमांक पटकावला। सिंगापूर पर्यंतच्या प्रवासासाठी गावकऱ्यांचा मदतीचा हात। नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये बिबट्याचा वावर। बिबट्याचा मुक्त संचार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। महाराष्ट्रातील तुरुंगाच्या मेन्यूमध्ये पाणीपुरी आणि आईस्क्रीमचा समावेश। शुगर फ्री, पीनट बटर, ऑर्गॅनिक फळं सुद्धा मिळणार। तुरुंगाच्या कॅन्टीन यादीमध्ये 173 नव्या वस्तूंची भर। पिंपरी चिंचवडच्या तळवडे भागात गोदामाला मोठी आग। आगीमध्ये 7 जणांचा होरपळून मृत्यू। आणखी काही कामगार अडकल्याची चर्चा। जळगावच्या म्हसावदमध्ये 3
वीज तारांमुळे कंटेनर अडकला, वाहनांच्या लांबच लांगा लागलेल्या आहेत, त्यामुळे प्रवासी वैतागलेत. गडचिरोलीमध्ये पती पत्नी आणि मुलीची हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. गावातील काही वादामुळे हत्या झाली का, पोलिसांकडून शोध सुरू.